सुकृताचा होता साठा, सुकृताचा होता साठा, सुकृताचा होता साठा, सुकृताचा होता साठा. वैकुंठात आले, वैकुंठात आले, वैकुंठात आले, वैकुंठात आले, वैकुंठात आले, वैकुंठात आले. सन्मुख देव भेटे तया, सन्मुख देव भेटे तया, सन्मुख देव भेटे तया, सन्मुख देव भेटे तया. पडते पाया भाग्याचे, 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 पडते पाया भाग्याचे. न्याहाळीची दृष्टी न्याहाळीची दृष्टी न्याहाळीची दृष्टी न्याहाळीची दृष्टी कैवल्य सुख तुच्छ पुढे, कैवल्य सुख तुच्छ पुढे, सुखा दृष्टी बोले, कवळे सुखा दृष्टी बोले, कवळे सुखा दृष्टी बोले, कवळे सुखा दृष्टी बोले. सन्मुख देव भेटे तया, सन्मुख देव भेटे तया, देव भेटे तया, देव भेटे तया. पाया भाग्याचे, लागते 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 पाया भाग्याचे. मने ब्रह्मानंद, मने ब्रह्मानंद, मने ब्रह्मानंद, मने ब्रह्मानंद. झाले तत्पदाधिकारी, झाले तत्पदाधिकारी, झाले सत्पदाधिकारी, झाले सत्पदाधिकारी, झाले सत्पदाधिकारी, झाले सत्पदाधिकारी. पाया भाग्याचे, लागते पाया भाग्याचे,
Hare
सुकृताचा होता साठा भूवैकुंठाती आले सन्मुख देव भेटे तया लागती पाया भाग्याचे निहाळती दृष्टीमुख कैवल्य सुख तुच्छ पुढे सन्मुख देव भेटे तया लागती पाया भाग्याचे निळामने ब्रह्मानंदा झाले तत्पदा अधिकारी सन्मुख देव भेटे तया लागती पाया भाग्याचे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संगाचे चरण संगादिया दुसरे चरण संगादिया शांता कुमारा रे कथेदारी शांता रे कथेदारी शांता कुमारा रे कथेदारी शांता रे कथेदारी बाबाजी सद्गुरु दादा तुका दादा तुका बाबाजी सद्गुरु दादा तुका नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सुकृताचा होता साठा भूवैकुंठाते आले सन्मुख देव भेटे तया लागती पाया भाग्याचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय वैराग्य मूर्ती सकल कंठ विभूषित ज्ञानेश प्रिय जगद्गुरु तुकोबारायांचे एकनिष्ठ शिष्य असणारे श्री संत शिरोमणी निळोबारायांचा पंढरीपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवे करता निवडलेला विठाला कीर्तन सेवेचा योग त्याचं कारण तुम्हा सर्वांना ज्ञात आहे अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी तुम्ही आम्ही आपण सर्वजण त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेलो आहोत पांथस्थ आहोत अतिशय आनंदानं गुण्या गोविंदानं मौली 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 करत आपण या ठिकाणी निळोबारायांच्या सोहळ्यामध्ये मोठं संघटित होऊन या ठिकाणी पांडुरंगाच्या भेटीला जातोय खरं तर आज आपण पांडुरंग परमात्म्याच्या एकदम कुशीत येऊन कुशीत आहे आता एकदम जवळ आहोत मला वाटते 7-8 किलोमीटर वरती पंढरपूर आहे आणि ज्या ठिकाणी आपला आजचा हा मुक्काम आहे या ठिकाणाचं नाव आहे विठ्ठल सहकारी साखर कारखाना जरी गुरसाळे म्हणून गाव असलं तरी पंढरपूर नावानंच या कारखान्याला ओळखल्या जातो सुकृताचा होता साठा भूवैकुंठाते आले निळोबारायांचा अभंग घेतला कोणी म्हणेल महाराज आपण पंढरपुरामध्ये प्रवेश केला नाही त्याच्या अगोदरच तुम्ही भूवैकुंठाते आले असं म्हणण्याचं काय कारण आहे पण ऐका ही जी पंचक्रोशी आहे ती अतिशय पावन आहे या पंचक्रोशीचा महिमा वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबारा म्हणतात येथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे की नाही तृण आणि पाषाण हे देखील देव जाणावे असा पंढरपूर क्षेत्राचा महिमा आहे विढाला आणि अशा पंढरपूर क्षेत्रामध्ये नेमकं कोणाला यायला भेटतो त्याच उत्तर निळोबारायांनी अभंगाच्या प्रथम चरणात सुकृताचा होता साठा सुकृताचा होता साठा सुकृताचा होता साठा सुकृताचा होता साठा सुकृताचा होता साठा
सुकृताचा होता साठा भूवैकुंठाती आले. कोण आलं पंढरपूरला? म्हणे सुकृताचा साठा ज्यांच्याकडे आहे ते पंढरपूरला आले. सुकृत या शब्दाचा अर्थ होतो पुण्य. ज्यांच्याकडे पुण्य आहे ते तेच पंढरपूरला आले. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनेक जन्माची पुण्य असावी लागते आणि तेव्हा पंढरपूर दृष्टीस पडत. अशा प्रकारचं हे पंढरपूर आहे. म्हणून सुकृताचा होता साठा. जे जे आले त्यांचं त्यांचं पुण्य आणि जे नाही आले ते त्यांचं काय? त्यांच्याकडे कॅमेरा करा. त्यांचं काय मग? विठ्ठला पण सुकृताचा साठा घेऊन पंढरपूरला आलेली जी जी मंडळी त्यांचं पुण्य आहे. परंतु ते पुण्य मात्र त्या मंडळीने खर्च करू नये. आपलं पुण्य खर्च पडतो. एखाद्यानं बिस्किट वाटायला लागला आणि त्याचं बिस्किट पुडा जर आपण घेतला की आपलं चाललेलं पुण्य त्याला जातं. मग बिस्किट पुड्यासाठी हापापल्याने विचार करा. ते वाटतात म्हणजे कशासाठी? ते आपलं पुण्य घेण्यासाठी वाटतात. लक्षात घ्या, आपलं पुण्य घेण्यासाठी. आणि म्हणून निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास अशा पद्धतीने आपली वारी असली पाहिजे. खरोखर अशीच वारी संत शिरोमणी निळोबारायांच्या सोहळ्याची घडते. संत शिरोमणी निळोबारायांच्या सोहळ्यामध्ये कोणतीच कमी नाही. सर्व गोष्टींनी परिपूर्ण असणारा हा श्री संत शिरोमणी निळोबारायांचा सोहळा. आता मी तुम्हाला काय शहाणपणा सांगू. मी आजच आलोय पण काही घरगुती कारण असल्यामुळं मला काही येता आलं नाही. सुटकाचं कारण होतं. विठाला परंतु निळोबारायांच्या सोहळ्याची चाहूल कधी निळोबारायांच्या सोहळ्यामध्ये जाईल आणि सर्व वारकऱ्यांना कधी भेटेल असं झालं होतं. मला आमच्या लोंढे माऊलींचे बरेच फोन आले. महाराज कधी येत आहे, कधी येत आहे. पिंगळे काकांचे फोन आले, बऱ्याच जणांचे फोन आले, महाराज कधी येत आहे. असा श्री संत शिरोमणी निळोबारायांचा सोहळा हा आदर्श सोहळा आहे. बघा महाराज, या सोहळ्याच्या भेटीसाठी राज्याचे मुख्यमंत्री पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या अगोदर निळोबारायांच्या दर्शनासाठी आले. अगोदर निळोबारायांचं दर्शन घेतलं आणि मग पंढरीकडे प्रस्थान केलं. असा संत शिरोमणी निळोबारायांचा सोहळा म्हणजे आदर्श सोहळा आहे.
आणि मानाच्या 9 पालख्यांपैकी 10 पैकी 9वा नंबर अतिशय चांगल्या पद्धतीनं पटकावलेला आहे. विठाला असा हा आदर्शमय सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आलेले वारकरी खरोखर पुण्यवान आहे. सुकृताचा होता साठा. आपल्याकडे काहीतरी पुण्य आहे. त्या पुण्याचा साठा असल्या कारणानं आपण निळोबाऱ्यांच्या सोहळ्यात आलोय. आज आपण पाहतोय महाराज या टेंभुर्णी पासून नवे अनेक भागातून पंढरपूरच्या दिशेनं अनेक प्रकारचे हत्ती, घोडे, गाड्या, त्यामध्ये कोणत्या कोणत्या देवतेच्या पालख्या ठेवून लोक येत आहेत. त्या पालखीच्या पाठीमागे येत आहेत. पण त्या पालखीमुळं पंढरपूरला येणारे जे वारकरी, त्या वारकऱ्यांना किती मोठी गैरसोय पत्करावी लागते हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही. खऱ्या अर्थानं ती सर्व मंडळी त्यांनी जर गाडी, घोडे हे बाजूला ठेवून निळोबाऱ्यांसारख्या सोहळ्यामध्ये, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांसारख्या सोहळ्यामध्ये जर त्यांनी पदार्पण केलं तर या सोहळ्याला किती आनंदमय सोहळा होईल. म्हणून आपलं कर्तव्य जे काही आपल्या पारनेर तालुक्यातून, श्रीगोंदा तालुक्यातून, शिरूर तालुक्यातून जी काही मंडळी ज्यांनी स्वतंत्र रथ केलेले आहेत, ज्यांनी स्वतंत्र गाड्या केलेल्या आहेत आणि क्षुल्लक मानासाठी ते जर आपापल्या तोऱ्यात जर निघत असतील तर त्यांना हात जोडून विनंती करावी. ऐका, अरे निळोबाऱ्यांचा एवढा देदीप्यमान असणारा सोहळा आणि तो सोहळा सोडून कशाला इकडे तिकडे जाता. निळोबाऱ्यांचा सोहळा म्हणजे आदर्श सोहळा आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याला देखील या सोहळ्याची दखल घ्यावी लागली. पहिली भेट निळोबाऱ्यांच्या सोहळ्याला दिली. विठाला आपण भाग्यवान आहोत या निळोबाऱ्यांच्या सोहळ्यामध्ये चालतोय. तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे शिव, वासुदेव धनीवरी. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात तीर्थयात्रेला जर जायचं असेल तर कोणासोबत जावं याचाही विचार केला पाहिजे. संतांसोबत तीर्थयात्रा केली पाहिजे आणि ती तीर्थयात्रा आपल्याला घडते. म्हणूनच संत शिरोमणी निळोबाऱ्या म्हणतात सुकृताचा होता साठा, भूवैकुंठाती आले भूवैकुंठ. पंढरपूर म्हणजे भूवैकुंठ लक्षात घ्या. भगवान विष्णूचं ठिकाण असणार ते वैकुंठ आहे. फक्त काय वैकुंठ आहे, पण पंढरपूर म्हणजे भूवैकुंठ आहे. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात अधिकाक्षराहून एक अक्षराहून अधिक असणार भूवैकुंठ असणार पंढरपूर आहे. आणि अशा पंढरपुरामध्ये संत शिरोमणी निळोबाऱ्यांच्या सोबत आलेला जो वारकरी, त्या वारकऱ्याला पांडुरंग परमात्मा नक्कीच दर्शन देतो अभंगाच्या दुसऱ्याच्या. सन्मुखे देव भेटे तया, सन्मुखे देव भेटे तया.
देव भेटे तया लागती पाया भाग्याचे. निळोबारांना विचारलं, निळोबारा देव भेटतो असं तुम्ही म्हणता, काय कारण आहे? निळोबारा म्हणतात उगीच म्हणत नाही, मला भेटला म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आणि ऐका, निळोबारांच्या सोहळ्यामध्ये ज्या निळोबारांना देव भेटला त्या निळोबारांच्या सोहळ्यामध्ये आपण चालतोय म्हटल्यानंतर आपल्यालाही देव भेटणार. विठाला एवढंच आहे की आपल्याला देव कोणता ते कळालं पाहिजे. देव नक्कीच माणसाला भेटतो, पण नेमकं देव कोणाला म्हणतात, देव कोण्या रूपात आला, देवानं कोण्या रूपात येऊन दर्शन दिलं हे मात्र आपल्या लक्षात येत नाही. पण देव मात्र निश्चित भेटतो. विठाला म्हणतात सन्मुख देव भेटे तया लागती पाया भाग्याचे. पांडुरंग परमात्म्याच्या पायाला कोण लागतं म्हणे, जो भाग्यवान आहे तो लागतो. निश्चितच पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी भली मोठी रांग आहे गोपाळपुरापासून लोक दर्शनासाठी. पण निळोबारांच्या सोहळ्यात, ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये आलेला जो वारकरी, त्या वारकऱ्याला कोणी निळोबारांचा सोहळा नवमीला, ज्ञानोबारा तुकोबारांचा सोहळा दशमीला पंढरपुरामध्ये येतोय. पंढरपुरात आगमन झाल्यानंतर आलेल्या वारकऱ्याचं दर्शन घडणार नाही, पण निळोबारायांच्या पादुकेचं स्नान मात्र आपलं चंद्रभागेमध्ये घडतं. आपण किती मोठे भाग्यवान. मान्य आहे ज्ञानोबारांचा सोहळा आहे, समाज लाखो नाही. तुकोबारांचा सोहळा आहे, समाज लाखो नाही. पण कदाचित ज्ञानोबारायांच्या पादुकाला आपल्या हाताचा स्पर्श घडेल की नाही सांगता येत नाही. लांबूनच दर्शन घ्यावं लागतं. पण आपण मोठे भाग्यवान आहोत की निळोबारायांच्या पदस्पर्शाचं दर्शन आपल्याला घडतंय. ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. पडती पाया भाग्याचे. जो भाग्यवान आहे त्याला निश्चितच संतांचं दर्शन घडतं. संत म्हणजे त्याची संत, त्याची संत, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, अशा प्रकारचं आहे. म्हणून पांडुरंग परमात्म्याचं दर्शन नाही घडलं तरी नुसती देवळाची पाठ जरी बघितली तरी देखील तुकोबारा म्हणतात तीर्थे घडते पाठ तीर्थे घडती 360. 360 तीर्थ घडतात देवळाची पाठ पाहिल्या. न्याहाळी ती श्रीमुख दृष्टी. जर आपल्याला भगवंताचं श्रीमुख जर पाहता नाही आलं तर फक्त कलशाचं दर्शन घ्या. आपण दिंडी प्रदक्षिणा करतो की प्रदक्षिणा करत असताना नुसतं पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराच्या कलशाचं जरी दर्शन घेतलं तरी तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. अहंकाराचा नाश होतो. हे त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराच्या कलशाचा महिमा आहे. नाही तर उगीच दर्शनाच्या रांगेला लागायचं, कोणी मधात घुसलं
की त्याच्या नावानं बोट मोडायचे, हाताच्या बाहेर पाठीमागे सारायच्या, त्याच्यावर धावू धावू जायचं आणि ज्ञानोबारांनी तुकोबारांनी निळोबारांनी दिलेला बोध मात्र विसरून द्यायचा. खरं तर ज्ञानोबारा म्हणतात जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जाण माझा, हा भक्ती योग आहे. मग समोर घुसणारा देखील देवच आहे अशा प्रकारची आपल्या मनामध्ये अनुभूती, आपल्या मनामध्ये अशा प्रकारचा भाव असणं गरजेचं आहे. ती दृष्टी मुख निळोबारानंतर पांडुरंग परमात्म्याचं दृष्टी मुख जर पाहिलं तर कैवल्य सुख तुच्छ पुढे, कैवल्य ना मोक्षाचं सुख देखील त्याच्या पुढे तुच्छ आहे. अशा प्रकारानं पांडुरंग परमात्म्याच्या मुखाचा महिमा आहे. एवढंच नाही, अनेक किती प्रकारचा महिमा वर्णन करावा, परंतु कीर्तनाची वेळ ज्यावेळेस कीर्तन संपतं पालखी तळावर त्यावेळेस आज कीर्तनाची सुरुवात झालेली. विडाला आणि संत शिरोमणी निळोबारा म्हणतात अशा प्रकारानं निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास या न्यायानं जर वारी केली. वारकरी कोणाला म्हणतात? ज्ञानोबारांनी व्याख्या केलेली, काया वाचा मनी जीवे सर्वस्वे उदार, बापर कुवा देव विठ्ठलाचा वारी कर. वारकरी कोणाला म्हणतात नीट लक्षात घ्या. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, सर्वस्वन जो उदार आहे त्याला खऱ्या अर्थानं वारकरी म्हणावं. विठाला संत शिरोमणी निळोबारांच्या सोहळ्यामध्ये येणारा वारकरी अशाच पद्धतीचा असला पाहिजे. परमार्थाच्या चौकटीत बसणारा असाच वारकरी असला पाहिजे. असाच वारकरी आहे यात तीळ मात्र शंका नाही. विठाला काय उदार आहेत महाराज. आपल्या निळोबारांच्या सोहळ्याला नगारा नव्हता, नगारा गाडी नव्हती, बरोबर आहे का? परंतु पुणेवाडीकर आणि सिद्धेश्वर वाडीकर यांनी दोघांनी मिळून त्या निळोबारांच्या सोहळ्यासाठी खूप मोठी मदत केली. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. म्हणून निळोबारांच्या सोहळ्यासाठी उदार अंतकरणानं सर्वांनी सोहळा कसा वाढेल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. खऱ्या अर्थानं खरंच शिस्तबद्ध सोहळा महाराज. ज्ञानोबारांच्या सोहळ्यातून, तुकोबारांच्या सोहळ्यातून, नाथ महाराजांच्या सोहळ्यातून, माझ्या सासऱ्याची दिंडी नाथ महाराजांच्या सोहळ्यात, परंतु तिकडं मन लागत नाही म्हणून मी इकडे येतोय. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या सोहळ्यामध्ये नाथ महाराजांच्या पालखीच्या पाठीमाग 8वा क्रमांक किती जवळचा आहे. घेतली तर सगळी दिंडी मी कब्जात घेऊ शकतो, पण ते आपल्याला तिकडे नकोच वाटतं. भजनच घडत नाही तर जायचं कशाला. ना आपल्या सोहळ्यामध्ये अतिशय सुंदर असं भजन या सोहळ्यामध्ये प्रत्येक दिंडीमध्ये घडतंय. प्रत्येक दिंडीमध्ये नियमाचं भजन घडतंय. आणि जर एखाद्या दिंडीमध्ये घडत नसल तर त्यांनी मात्र नियमाचं भजन घडलं पाहिजे याची दक्षता घेतली पाहिजे. माता मौल्यांनी उगीच काहीतरी भजन जिबजोड गवळणी पाठ करण्यापेक्षा जर निळोबारायांच्या, तुकोबारायांच्या, नाथ महाराजांच्या अतिशय सुंदर अशा गवळणी जर पाठ केल्या, त्या गवळणी जर सोहळ्यामध्ये म्हणल्या तर नक्कीच जो बघणारा वर्ग आहे सोहळ्याकडे तो देखील म्हणेल की वा काय निळोबारायांचा सोहळा आहे. निळोबारायांच्या गवळणी, नाथ महाराजांच्या गवळणी, तुकोबारायांच्या गवळणी अतिशय सुंदर या सोहळ्यामध्ये घडताय. अक्षरशः तुम्हाला सांगतो त्या सोहळ्याचं नाव घेत नाही, पण 1 वर्ष मी या सोहळ्यात आलो नव्हतो. कुठे महाराज सावंत साहेब, मी त्या सोहळ्यात गेलो. आपल्याला सवय
आमचे भगवान बुवा पळे गेले. खर तर भजनाची सवय आम्हाला भगवान बुवानच लावली. भगवान बुवा आम्ही पोरं होतो, आम्हाला भजन म्हणलं की कटाळा यायचा सावंस. आम्हाला वाटायचं हे भगवान बुवा एक तर पुढं काढून द्यावं भगवान बुवाला ते स्वयंपाकासोबत, नाही तर पाठीमागे तरी ठेवावं वाटायचं त्यावेळेस. बरं पण नाही, पुढं नाही, ते नाही, ते देवाची इच्छा. परंतु आम्हाला वाटायचं गाडी सोबत त्यांनी पुढे जावं. का वाटायचं? कारण भजनाची पोरकट स्वभाव असल्यामुळं भजन त्या ठिकाणी नको नको वाटत होतं. परंतु भजन खऱ्या अर्थाने त्यांनी बघितलं. त्या सोहळ्यामध्ये गेलो, भजनाची संध्या ही सवय लागलेली आणि ती सवय ती काय माझी मज झाली अनावर वाचा या न्यायाप्रमाणे एकदा सवय लागली की ते माणूस पुन्हा 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 तेच करतो. त्या सोहळ्यात भजनासाठी गेलो, भजन सुरू, काकडा, नाटाचे अभंग, ताटीचे अभंग, हे अभंग म्हणता म्हणता बाळ क्रीडा हे करता करता अक्षरशः त्या सोहळ्यातल्या दिंडीतल्या बायाने माझ्या नावानं बोट मोडली. मेला म्हणे सकाळपासून जे काकडा चालू करते, नाटाचे अभंग चालू करते, ते चालूच असते ह्याचं थोबाट. अक्षरशः असं म्हणणारा काही दिंडीतला वर्ग आहे, त्यांना फक्त जीभ जोड गवळणी म्हणायचं असतं. काहीतरी वेडवाकडे काहीतरी भारुड तयार केलेले ते म्हणायचे असतात. पण खऱ्या अर्थानं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे भारुड असतील, तुकोबाऱ्यांच्या गवळणी असतील, निळोबाऱ्यांच्या गवळणी असतील, ह्या गवळणी नियमाचं भजन जर आपण आपल्या वारीमध्ये, सोहळ्यामध्ये, आपल्या दिंडीमध्ये जर केलं तर नक्कीच लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय चांगला राहील. विठाला विठाला. आणि अशा प्रकारानं जर निळोबाऱ्यांच्या सोहळ्यामध्ये आपण भजन करू, गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला, अशा पद्धतीनं जर आपण सोहळ्याची वाटचाल केली तर नक्कीच आपल्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होईल. निळामणे ब्रह्मानंदा झाले तत्पदा अधिकारी. ब्रह्मानंदाचे अधिकारी, त्या अधिकाराला आपण प्राप्त होऊ. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. संत शिरोमणी निळोबारा म्हणतात त्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होईल. झाले तत्पदा अधिकारी, त्या अधिकारापर्यंत आपल्याला जाण्यासाठी खऱ्या अर्थानं निळोबारायांची कास धरून आपण चाललं पाहिजे. संत शिरोमणी निळोबाराने जर आपल्या हाताला धरलं तर मग मात्र आपल्याला कोणतीच चिंता नाही. कारण धरी तिचे हाती संत कृपावंत पाडी पंढरीनाथ. पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याला देखील लळा पाळावा लागतो भक्ताचा. आणि असे भक्त शिरोमणी संत शिरोमणी निळोबारा, त्या निळोबारायांच्या सोहळ्यामध्ये आपण चालतोय. अतिशय चांगल्या भावनेनं एकमेकाला आपण मदत केली पाहिजे. या सोहळ्यासाठी अनेक प्रकारच्या चांगल्या पद्धतीनं शासकीय योजना, फौज फाटा, त्याचप्रमाणे टँकर व्यवस्था, जे जे काही सोहळ्यासाठी उपयुक्तता जे जे काही लागेल त्यासाठी प्रयत्न करणारे आपले सावंत साहेब अतिशय सुंदर या ठिकाणी प्रयत्न करतात, म्हणून त्यांना धन्यवाद देतो. आपले काका देखील आपल्या सोबत असतात, गोपाळ काका मकाशीर, त्यांनाही धन्यवाद देतो. लटांबळे माऊली असतील, पिंगळे काका असतील, ही सर्वच मंडळी, रासकर बाबा असतील, ही सर्वच मंडळी. परंतु सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे हा सोहळा सर्वांचा आहे.
सर्वांचा सोहळा असल्या कारणाने या सोहळ्यासाठी सर्वांनी मदत केली पाहिजे. हे 2-4 मुंडके जे पुढे आहेत हे मुंडके आता थकली बरं का. तरुण मुलांनी देखील त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आणि हा सोहळा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अशाच पद्धतीनं नव्हे तर अनेक वारकरी, लाखो वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी झाले पाहिजेत. याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे. लाखो वारकरी या सोहळ्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं चालले पाहिजेत. म्हणून या सोहळ्याला मोठं करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. ही सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि झालेली सेवा संत शिरोमणी नळोबा यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठोबार ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. महाराज की जय.